तर मित्रांनो, आपण पिवळी रेशन कार्ड कसे मिळवायचे, यासाठी कसा प्रकारे अर्ज करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वप्रथम हा एक अर्जाचा नमुना आपल्यासमोर दिसत असेल, तर तो कसा भरायचा तो या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम असा विषय आहे की नवीन केशरी दुय्यम प्रत, पिवळी दुय्यम प्रत शिधापत्रिका मिळण्याबाबत हा एक म्हणून अर्ज असतो। तर त्या सर्वप्रथम त्या इथे पहा, असे पाहू शकता की तुम्ही श्री किंवा श्रीमती जो कोणी असेल तो त्याचे इथे संपूर्ण नाव भरून घ्यायचे आहे आणि त्याच्या गावाचे नाव इथे टाकणार असं असणार आहे आणि तिथे अर्जाचा दिनांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बघा मोबाईल नंबर अत्यावश्यक आपला इथे या रखान्यामध्ये भरून घ्यायचा आहे मोबाईल नंबर। आणि त्यानंतर वरील विषय संदर्भ पत्रकाच्या अनुषंगाने सादर की इथे कोणत्या गावचा जो असेल अर्ज सादर करणारा येथील अर्जदार अनेकदा नाव आपले संपूर्ण भरून घ्यायचे आहे, गाव, तालुका आणि दिनांक हा टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा आपल्यासमोर खाली काही प्रमाणपत्र जोडवायची माहिती आहे। तर त्यामध्ये आपण तलाट्याचे प्रमाणपत्र, रास्तभाव दुकानदाराचे प्रमाणपत्र, 3 नंबर ग्रामसेवकाचे रहिवासी प्रमाणपत्र, 4 नंबर शपथपत्र किंवा लाईट बिल, टेलिफोन बिल, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड किंवा मूळ शिधापत्रिका तुमची अगोदरची असेल तर, नसेल तर नाही, किंवा घरभाडे इतर हे कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतात। नंतर आपण दुसऱ्या पानामध्ये पाहू शकतो की इथे आपल्या गावचे नाव टाकायचे, तालुका, जिल्हा, शिधापत्रिका, क्षेत्र, विभाग, परिमंडळ तुमचे काय जे असेल ते, कोड क्रमांक, अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक असे टाकून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर तुमचे इथे संपूर्ण अर्जदाराचे नाव टाकून घ्यायचे आहे, अंडावणी सुरुवात करायची आहे। इथे वय टाकायचे, ते नागरिकत्व भारतीय असे भरून घ्यायचे आहे आणि इथे आपल्या गावचा पूर्ण पत्ता घ्यायचा आहे। यानंतर खाली बघा अर्जदार व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तीची नावे, घरातील नोकर वगळून हे आपल्या घरातील प्रत्येक मेंबरची नावे, सुरुवातीला महिलांची नावे टाकून सर्व आपण भरून घ्यायचे आहे। आणि इथे बघा दुसरा तक्ता अर्जदाराचे नाते, वडील आहे का, पती आहे का, पत्नी आहे का, मुलगा आहे का असे भरून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर त्यांचे इथं वय टाकून घ्यायचे आहे आणि नागरिकत्व भारतीय टाकून घ्यायचे आणि व्यवसाय मजुरी करता असाल, नोकरी करता असाल हे भरून घ्यायचे आहे। तर ही माहिती काही आपल्याला इथे दिसत आहे बघा। त्यामध्ये 1 नंबरचा आहे स्थानिक क्षेत्रात वास्तव्यात असणाऱ्या इरादा असलेला कालावधी कायम आहे का तात्पुरता आहे, होय किंवा नाही असे पुढे इथे आपल्याला भरून घ्यायचे आहे। कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य, विरासत, चार्टर्ड अकाउंट अशी व्यावसायिक आहे का असल्या त्याबाबतचा तपशील आपल्याला इथे पुढे द्यायचा आहे। कुटुंबातील सर्व व्यक्तीचे सर्व मार्गाने मिळणारे रुपये एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तीकडून भरला जाणारा एकूण रुपये व्यवसाय कर, प्रोफेशनल टॅक्स किती आहे तो इथे भरून घ्यायचे आहे। व तसेच 5 नंबर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरते किंवा भरण्यास पात्र आहे का, होय किंवा नाही ते भरून घ्यायचे आहे। 6 नंबर बघा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती विक्री कर भरते किंवा भरण्यास पात्र आहे का असल्यास विक्री कर क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। व 7 नंबर निवासी दूरध्वनी आहे का इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। व तसेच 8 नंबर कुटुंबातील कोणाही व्यक्तीच्या नावे यांत्रिक दुचाकी, उदाहरणार्थ मोपेड, स्कूटर, मोटरसायकल इत्यादी व 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर, जीप इत्यादी आहे का असल्यास वाहनाचा प्रकार नमूद इथे आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे। 9 नंबर आपण बघा पाहू शकता अर्जदारास कुटुंबातील सर्व व्यक्तीची नावे असलेली एकूण शेत जमीन, जिरायत, हंगामी बागायत, 12माही बागायत एकर आहे का असेल तर होय किंवा नसेल तर नाही म्हणून टाकायचे आहे। घरगुती स्वयंपाकाचा गॅस आहे का, होय किंवा नाही करून घ्यायचा आहे। सिलेंडर 1 आहे का 2 आहे ते टाकून घ्यायचे आहे। तसेच इथे गॅसचा क्रमांक आपल्याला दिलेला आहे तो गॅसचा क्रमांक टाकून घ्यायचा आहे। गॅस वितरणाचं नाव व पत्ता टाकून घ्यायचा आहे। पुरवठा पत्रिकेवर, शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळवण्याचा हक्क होय नाही, स्वइच्छेने सोडू इच्छिता का, होय नाही हे करून घ्यायचे आहे। व तसेच नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवासासंबंधी पुरावा म्हणून खालीपैकी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करावी लागणार। घरभाडे पावती अशी खूण करायची आहे आपल्याला। त्यानंतर घरभाडी पावती, नजीकच्या महिन्याचे वीज बिल, चालू मतदार यादीतील नकल, निवासाचा इतर कोणताही दाखला किंवा पुरावा असे हे द्यायचे आहेत। शेवटी इथे
अर्जदाराने आपला सही किंवा अंगठा करून घ्यायचा आहे. इथे बघा पुढील पानावर शिधापत्रिका मिळण्याबाबत अर्जाचा नमुना, अर्जदाराचे नाव इथे संपूर्ण टाकून घ्यायचे आहे, संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे, मालकीचे घर क्रमांक आपला घर क्रमांक टाकून घ्यायचे आहे, मूळ गावचे कोणी आहात, कोणत्या गावचे आहात ते इथे गाव टाकून घ्यायचे, किती वर्षापासून असता वास्तव्यास इथे टाकून घ्यायचे आहे. शिधापत्रिका मिळण्यापूर्वी काही अर्ज तुम्ही केला होता का, केला असेल तर होय किंवा नाही असे टाकायचे. पूर्वीच्या शिधापत्रिकेत नाव समाविष्ट आहे का, असेल तर होय किंवा नाही असे टाकायचे. येथील वास्तव्यात कारण तर आपण पूर्वीपासूनच आहेत. कुटुंबातील एकूण व्यक्ती संख्या, आई वडील, बहीण भाऊ किंवा लहान मोठे थोर, इथे लहान मोठे असे एकूण घरातील संख्या टाकून घ्यायची आहे. शिधापत्रिका मिळवण्यासाठी जोडण्यात आलेला पुरावा, लाईट बिल, भाडेपावती, मतदार ओळखपत्र, नगरपालिका महानगरपालिका घराची टॅक्स पावती, सक्षम अधिकाऱ्याची आवश्यक वाटल्यास 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर व शपथपत्र हे असे लागते. ती इथे आपली स्वाक्षरी करून घ्यायची आहे. अंत्योदय अनुदान योजना मिळवण्यासाठी आपल्याला काय प्रवर्गाचा तपशील आहे, कुणाकुणाला मिळणार आहे हे कार्ड हे आपण पाहूया आता. तरतूद क्रमांक 1, कुटुंब प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी, अपंग किंवा 60 वर्ष वयावरील वृद्ध ज्यांना उदरनिर्वाहाचा निश्चित साधन आहे अथवा सामाजिक आधार नाही अशांना हे कार्ड दिले जाते. व तसेच तरतूद क्रमांक 2, एकटे राहत असलेले, दुर्धर आजारग्रस्त, 2 अपंग, 3 विधवा, 4 60 वर्षावरील वृद्ध यांना कुठलाही कुटुंबिक व सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन नाही अशांना हा कार्ड दिले जाते. व तरतूद क्रमांक 3, आदिवासी कुटुंबे, माडिया, कोलाम, कातकरी. व तरतूद क्रमांक 4, भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदाहरणार्थ कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, लोहार अशांना हे अंत्योदय अनुदान योजना दिली जाते. व 4 नंबर, झोपडपट्ट्यातील रहिवासी, विशिष्ट कष्टकरी, रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल रिक्षा चालविणारे, हातगाडीवरून मालाची आण करणारे, फळे आणि फुले विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे, तसेच निराधार अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबे. व तसेच तरतूद क्रमांक 5, कुष्ठरोगी, बरा झालेला कुष्ठरोगी, कुटुंब प्रमुख असलेले कुटुंबे अशा ह्यांना हे अंत्योदय कार्ड दिले जाते.